नमस्कार. निलावडे कोकणवाडा संपर्काला नवी दिशा, 1 कोटींच्या पुलाचे भूमिपूजन. निलावडे कोकणवाडा संपर्काला नवी दिशा, 1 कोटींच्या पुलाचे भूमिपूजन. करंबळ येथे लक्ष्मी मंदिर समुदाय भवन जीर्णोद्धाराला प्रारंभ. आमदार श्री विठ्ठलराव हलगेकर, श्री प्रमोद कोचेरी, श्री सदानंद पाटील यांचा सत्कार. खानापूर तालुक्यातील निलावडे ते कोकणवाडा या दुर्गम भागातील दळणवळणाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते 1 कोटी रुपयांच्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. शेतातील चिखलमय पायवाटेमुळे अनेक वर्षे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन आमदारांनी आमदार निधीतून तातडीने निधी मंजूर केला. या पुलामुळे दोन्ही गावातील संपर्क सुलभ होणार असून शिक्षण, बाजारपेठ आणि दैनंदिन प्रवास अधिक सोपा होणार आहे. ग्रामस्थांनी याबद्दल आनंद व्यक्त करत आमदारांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला पंच कमिटी सदस्य, शेतकरी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. करंबळ येथे लक्ष्मी मंदिर समुदाय भवन जीर्णोद्धाराला प्रारंभ. आमदार श्री विठ्ठलराव हलगेकर, श्री प्रमोद कोचेरी, श्री सदानंद पाटील यांचा सत्कार. खानापूर तालुक्यातील करंबळ येथे श्री लक्ष्मी मंदिर समुदाय भवनाच्या जीर्णोद्धार निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल श्री प्रमोद सूर्यकांत कोचेरी यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच बेळगाव जिल्हा रयत मोर्चा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री सदानंद पाटील यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान समुदाय भवन जीर्णोद्धार कामाचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी पप्पू, श्री चन्नबसव देवरू स्वामी, आवरोळी मठ, आमदार विठ्ठल हलगेकर, अध्यक्ष राजाराम पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गावातील पंच, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.